got our problem. Then in last week we were discuss about all formulas and theoretical aspect of labor costing, right? And also we take some problems. आपण काही प्रॉब्लेम सुद्धा घेतलेले आहेत. एक दोन प्रॉब्लेम शॉर्ट आपण घेतलेले आहेत. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण काय सांगितलंय बघा. The following are the particular applicable to a process time rate ₹8 per hours. Okay, टाइम रेट दिलेला आहे 8 per hours. हाय टास्क जर केला तर किती आहे हाय टास्क 200 युनिट पर वीक, म्हणजे आठवड्याला 200 युनिटचं प्रोडक्शन घेतलं जाऊ शकतं. इन अ 40 hours week, the production of the worker was A 180 unit, B 200 unit and C 205 units. A, B, C असे 3 वर्कर आहेत आणि त्यांनी 3 वर्करनी आठवड्याला घेतलेले युनिट याचं प्रोडक्शन इथे दिलेलं आहे. देन प्रोडक्शन अबाव स्टँडर्ड हाय पीस रेट ऑफ ₹2. जर अबाव स्टँडर्ड पेक्षा प्रोडक्शन जास्त घेतलं असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला पीस रेटने त्याचं रेम्युनरेशन देऊ शकता 2 per युनिटने. So calculate total earning of each worker under Gantt task bonus system. Okay, Gantt task bonus system ने आपण काय करणार आहोत तर कॅल्क्युलेट करणार आहोत. सो बेसिक थिंग तुम्हाला रेट पर आवर्स स्टँडर्ड युनिट हे माहित असले पाहिजे. ठीक आहे, ते आपण प्रॉब्लेम वरून दिलेले आहेत ते कॅल्क्युलेट करूया. चला सॉल्व करायला घ्या. रेट पर आवर्स, रेट पर आवर्स किती दिलाय बघा. रेट पर आवर्स दिलेला आहे 8 hours. ओके, रेट पर आवर्स दिलेला आहे 8. देन त्याच्यानंतर दिलेला आहे स्टँडर्ड युनिट किती प्रोडक्शन घेणार आहे. हाय टास्क दॅट मीन्स स्टँडर्ड युनिट. सो स्टँडर्ड युनिट स्टँडर्ड युनिट किती आहेत तर 200 युनिट दिलेले आहेत. 200 युनिट. अँड स्टँडर्ड आवर्स किती आहेत 40 hours दिलेले आहेत. सो स्टँडर्ड आर वीक 40 hours. सो स्टँडर्ड आवर्स 40. दिलेली इन्फॉर्मेशन आधी आपण पुटअप केली. आता 1 by 1 ए बी सी चं पीस रेट सिस्टीम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो ए चं कॅल्क्युलेट करा आधी. ए इज इक्वल टू कॅल्क्युलेट करताना ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स. ओके, ऍक्च्युअल आवर्स. आता ए ने किती आवर्स दिलेले आहेत बघा. स्टँडर्ड कॉमन आहेत, किती आहेत 40 hours सगळ्यांनी काम केलेलं आहे. सो ऍक्च्युअल आवर्स किती आहेत तर 40 hours इंटू रेट पर आवर्स. सो रेट पर आवर्स किती दिलेला आहे 8. कॅल्क्युलेट करा किती येतील बघा. 1440 320 320 आले. 320. ऍक्च्युअल आवर्स वर्क मध्ये किती काम केले ते स्टँडर्ड आवर्स. देन 320. हा 320 मिळतील त्याला पहिल्याला. ओके, देन बी इज इक्वल टू फॉर्म्युला सेम ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स. ओके, रेट पर आवर्स. देन इंटू एक मिनिट. आता इथे आपण एवढंच का कॅल्क्युलेशन केलं हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आपले स्टँडर्ड युनिट किती आहेत 200 युनिट आहेत. ओके, आणि ए ने किती कॅल्क्युलेट केलेले आहेत युनिट 180 केलेले आहेत. सो ऍज पर दी गॅन्ट टास्क बोनस त्यांनी बिलो स्टँडर्ड केलेलं आहे. ओके, काम त्यांनी किती केलेलं आहे बिलो स्टँडर्ड केलेलं आहे. सो गॅन्टच्या मते काय आहे, जर बिलो स्टँडर्ड असेल हिअर वी जस्ट प्रोव्हाइड रेग्युलर रेम्युनरेशन.
दॅट इज वाय हिअर वी कॅल्क्युलेट ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स. लक्षात आलं का आपण 320 फक्त का कॅल्क्युलेट केले त्याचं? पहिला Yes, ma'am. पॉइंट सगळ्यांना क्लिअर झाला का? बघा. आता बी ने काय केलेलं आहे, तो 200 युनिट कॅल्क्युलेट केलेले आहेत. ओके, सो आपले स्टँडर्ड युनिट किती आहेत? 200 आहेत. आणि बी ने स्टँडर्ड काय केलेलं आहे, तर अचीव केलेलं आहे. तर गॅन्ट काय म्हणतात, जर तुम्ही ऍट द स्टँडर्ड असेल तर फॉर्म्युला काय असणार आहे? आधी बेसिक तर तुम्ही द्याच, त्याचबरोबर काय करा, त्याला इंटू 120% काय करा, तर एक्स्ट्रा व्हॅल्यू पे करा. सो सेम पुटअप करा, 40 into rate per hours 8 into 120%. 120%. कॅल्क्युलेट करा किती येतील बघा बी ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू किती आली बघा? 348. ओके, 348 रुपीज. 384. किती आलं? 384 का? ओके, 384. प्लॅन त्यांचे लक्षात असले पाहिजे, तो तरच तुम्हाला त्याचे आन्सर कॅल्क्युलेट करता येतील. लक्षात आलं? आधी आपण काय करतोय, ए ने किती युनिट कॅल्क्युलेट केलेत? स्टँडर्ड एवढे केलेले आहेत का? हिअर वी कम्पेअर विथ स्टँडर्ड युनिट. ए ने बिलो स्टँडर्ड केलेला आहे, दॅट इज वाय हिअर वी प्रोव्हाइड रेग्युलर रेम्युनरेशन. देन सॉरी, ए ने रेग्युलर केलेले आहेत, बी ने ऍट द स्टँडर्ड केलेले आहेत, म्हणजे स्टँडर्ड आहेत तेवढेच केलेले आहेत. दॅट इज वाय गॅन्ट प्लॅन मध्ये काय सांगितलेलं आहे, हिअर वी एक्स्ट्रा प्रोव्हाइड 120%. राईट. आणि जर अबाव स्टँडर्ड असेल तर गॅन्टने काय सांगितलेलं आहे, तुम्ही एक्स्ट्रा काय करा, पीस रेट सिस्टीम यूज करा. सो सी साठीचा फॉर्म्युला असेल, सी इज इक्वल टू ऍक्च्युअल युनिट इंटू हाय पीस रेट. ओके, हाय पीस रेट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. सो ऍक्च्युअल युनिट त्याने किती घेतलेले आहेत? 205 घेतलेत बघा. ऍक्च्युअल युनिट सी ने किती घेतलेले आहेत? 205 घेतलेले आहेत. आणि हाय पीस रेट दिलेला आहे 2 दिलेला आहे. सो इंटू 2 करा, इंटू 410. इंटू 2. सो अमाऊंट येईल 410 येईल ना? किती आली? 410. 410 येईल. लक्षात आला? पहिला प्रॉब्लेम क्लिअर झाला का बघा? छोटासा आहे फक्त. आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात ठेवा की गॅन्टने काय काय सांगितलेलं आहे. पहिल्या प्रॉब्लेम वरून गॅन्टची कॉन्सेप्ट लक्षात आली का बघा? ओके, गॅन्टने काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने आपण त्यांना रेम्युनरेशन पे करणार आहोत. तर आधी तुम्ही काय करणार आहात, तुमचं स्टँडर्ड युनिट कॅल्क्युलेट करणार आहात. सो प्रॉब्लेम दिसला की आधी काय करायचं, स्टँडर्ड युनिट कॅल्क्युलेट करून घ्यायचे. म्हणून आपण स्टँडर्ड युनिट त्याने दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. हाय टास्क युनिट पर वीक म्हणजेच काय आहे हो, स्टँडर्ड युनिट आहेत. ते रेट पर आवर्स दिलेले आहेत, 8 आवर्स दिलेले आहेत. आणि स्टँडर्ड आवर्स दिलेले आहेत वीकचे 40 आवर्स. सो ह्या स्टँडर्ड युनिट सोबत तुम्हाला काय करायचं असतं, तर कंपॅरिझन करायचं असतं की प्रत्येक प्रत्येक लेबरने स्टँडर्ड युनिट सोबत तेवढे कॅल्क्युलेट केलेले आहेत का. सो बी ने ए ने कमी केलेत म्हणून आपण त्याला रेग्युलर अमाऊंट दिलेली आहे. देन बी ने ए ने कमी केलेत, रेग्युलर दिली. बी ने ऍट केलेले आहेत म्हणजे स्टँडर्ड बरोबर केलेले आहेत, कारण त्यांचे स्टँडर्ड आहेत 200 म्हणून आपण त्याला 120 एक्स्ट्रा पे केले. आणि जर अबाव स्टँडर्ड असेल तर गॅन्टच्या मते काय आहे, गॅन्ट म्हणतो जेवढे त्याने एक्स्ट्रा युनिट घेतले त्याला वेगळा रेट काय करा, अप्लाय करा. देअरफॉर हिअर वी अप्लाय हाय रेट सिस्टीम 0.2 205 into 2. क्लिअर प्रॉब्लेम? Yes, ma'am. ओके, गॅन्ट कॉन्सेप्ट लक्षात आली आता? सगळ्यांना क्लिअर झालंय? ओके, व्हेरी गुड. चला सेकंड प्रॉब्लेम Yes, बघूया. ma'am. ओके, मुस्कान आली आहे का? मुस्कान नव्हे, मेहेकचा काय इश्यू आहे का याचा, नेटवर्कचा? ऍड लेफ्ट. ओके, ठीक आहे. हा. चला, नेटवर्क इश्यू होते थोडा त्याच्यात.
चला आता पुढे पण आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हाल्से प्रीमियम प्लॅन काय करणार आहोत, आपण फाइंड आउट करणार आहोत. आता आपल्याला गॅन्ट लक्षात आलं. हाल्से प्रीमियम प्लॅन मध्ये काय करायचं आहे, जरा सांगा बरं मला फॉर्म्युला काय आहे हाल्सेचा. पेज ओपन करा. हाल्से प्रीमियम प्लॅन काय Actual सांगतो? hours, बरोबर. actual hours into rate per hour plus 50% of time saved into rate per hour. व्हेरी गुड. ओके. सो आधी आपल्याला ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स कॅल्क्युलेट जसं कॉमन करणार आहोत आणि त्याच्यानंतर ऍडिशनल त्याला काय देणार आहोत, 50% म्हणजेच काय तर 1/2. ओके, 1/2 नाही, हाफ इंटू टाइम सेव्ह इंटू रेट पर आवर्स. बघा दिलेली इन्फॉर्मेशन किती आहे, रेट पर आवर्स आहे 1.50. ओके, सो आधी दिलेली इन्फॉर्मेशन पुटअप करा. देन टाइम अलाव किती केलाय बघा त्याला. टाइम अलाव दिलेला आहे 16 आवर्स. ओके, 16 आवर्स. ओके, टाइम टेकन आणि टाइम किती घेतला, 12 आवर्स घेतलेला आहे. 12 आवर्स. मग त्याचा टाइम किती सेव्ह झाला सांगा बरं मग. टाइम सेव्ह त्याला दिले होते किती, 16 तास दिले होते, 16 आवर्स hours. दिले होते. व्हेरी गुड. त्याने टाइम घेतलेला आहे 12 आवर्स, म्हणजे त्याचा टाइम सेव्ह झालेला आहे 4 आवर्स. हे इथेपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, ज्युवेरिया. ओके, चला पुढे. देन पुट अप फॉर्म्युला. रेट पर आवर पण इथे लिहून ठेवा. रेट किती दिलेला आहे, रेट पर आवर्स 1.50. ओके, चला फॉर्म्युला पुट अप करा. ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स प्लस 1.5 इंटू टाइम सेव इंटू रेट पर आवर्स. ओके, रेट पर आवर्स असंच आहे का बघा बरं फॉर्म्युला. ऍक्च्युअल आवर्स आधी सांगा, ऍक्च्युअल आवर्स किती आहे अलाव केलेले. 12. हा, ऍक्च्युअल आवर्स 12 आहेत. ओके, 12 इंटू 1.50. 1.50. ओके, दॅट मीन्स 1.5 ब्रॅकेट मध्ये टाका आधी हे. देन प्लस 1/2 इंटू टाइम किती सेव्ह झाला, 4 आवर्स 4 टाइम सेव्ह झालाय. into ओके, 1.50. 4 इंटू 1.5. कॅल्क्युलेट करा बरं किती येईल. आधी हे कॅल्क्युलेट करा किती येणार आहे. 12 इंटू 1.50 किती आले, 18. 18. 18 आले. ओके, देन 18. प्लस प्लस हे कॅल्क्युलेट करा 1/2 6. 6 आले. 6 आले, कॅल्क्युलेट करा परत. 3. Half 3 आले. करून 3. हा 3. ओके, म्हणजे किती येणार आहे, रुपीज 21. 21. बस क्लिअर. सेकंड प्रॉब्लेम क्लिअर झाला का. हाल्से प्रीमियम प्लॅन मध्ये महत्वाचं काय आहे, टाइम किती दिलाय, टाइम टेकन किती घेतलेला आहे त्याने, आणि त्याने टाइम किती सेव्ह केला. ऍक्च्युअल पर आवर्स तुम्हाला इथे दिलेले असतात, रेट पर आवर्स दिलेला आहे. फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. फार डिफिकल्ट नाहीये, आधीच सांगते फार डिफिकल्ट नाहीये, खूप सोपं आहे. फक्त दिलेल्या इन्फॉर्मेशन मधून तुम्हाला काय काय अपेक्षित आहे, काय काय आपल्याला लागणार एवढं तुम्हाला त्यातून काढता आलं पाहिजे. बस क्लिअर. दोन्ही प्रॉब्लेम क्लिअर झाले का Yes. सगळ्यांना Ma'am. क्लिअर झाले. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण हाल्से आणि रॉवन ओके दोन्ही सॉल्व्ह करणार आहोत. हाल्से अँड रॉवन.
काय सांगितलंय बघा, इन द इंजिनिअरिंग कन्सर्न द स्टँडर्ड टाइम अलाउड टू मॅन्युफॅक्चरर अँड आर्टिकल इज फिक्स्ड ॲट 10 hours. ओके, सो आर्टिकल कम्प्लीट करण्यासाठी किती वेळ दिलेला आहे, फिक्स दिलेला आहे, 10 hours मध्ये तुम्ही आर्टिकल कम्प्लीट केले पाहिजे. देन वेज रेट दिलेला आहे ₹20 पर hours. ओके, देन एका तासासाठी 20 per hours दिलेले आहेत. अँड ऑपरेटर कम्प्लीट 10 आर्टिकल इन 80 hours. ओके, ऑपरेटरने काय केलेलं आहे, एक मिनिट 18 आर्टिकल्स 10 आर्टिकल्स 18 hours मध्ये काय केलेले आहेत तर कम्प्लीट केलेले आहे. कॅल्क्युलेट हालसे प्रीमियम प्लॅन अँड रॉवन प्लॅन. चला कॅल्क्युलेट करूया. पुटअप करा फर्स्ट आधी वेज रेट. वेज रेट किती दिलेला आहे, 20 पर hours. दिलेली इन्फॉर्मेशन आधी पुटअप करून घेऊया. स्टँडर्ड टाइम किती दिलेला आहे, 10 hours फॉर 1 आर्टिकल. ओके, 1 आर्टिकल्स, एका आर्टिकल साठी 10 hours दिलेले आहेत. देन किती आर्टिकल बनवायला सांगितलेत, 10 बनवलेले आहेत त्याने, 10 आर्टिकल्स आणि एका आर्टिकल साठी त्यांना किती वेळ लागला असणार आहे, 10 hours. ओके, म्हणजे टोटल किती hours झाले त्यांचे, 10 into 10 100 hours. क्लिअर झालं का, 100 hours कसे आले, बोला Yes, ma'am. फटाफट. हा, सिंपल थिंक आहे Yes, ma'am. की स्टँडर्ड टाइम आहे 10 hours आणि एका आर्टिकलला जर 10 तास लागत असतील तर 10 आर्टिकलला किती लागणार आहेत, 100 तास लागणार आहेत, 100 hours लागणार आहेत. बट ऍक्च्युअली ऑपरेटरने किती hours मध्ये काम केलेलं आहे तर 18 hours मध्ये काम 18 केलेलं आहे. ओके, कारण तो रॉवन प्लॅन साठी आपण अप्लाय करणार आहोत. चला मग त्यांचा टाइम किती सेव्ह झाला, 20. hours. बरोबर. आता पुटअप करा पुढे. टाइम सेव्ह असं मगाशी लिहिलं तसं लिहा. टाइम अलाव किती झालं आता त्यांना, 100 hours. 100 hours. देन टाइम टेकन Yeah. 18 hours. ओके, अँड टाइम सेव्ह 20 hours. आणि लक्षात दिलेली इन्फॉर्मेशन आपण फॉर्मॅट प्रमाणे लिहून घेऊ. क्लिअर. Yes. ओके, व्हेरी गुड. चलो हा फॉर्म्युला पुटअप करा. सांगा आता मला फॉर्म्युला काय आहे. Actual hours into rate per hour plus 50% of time saved into rate per hour. ओके. actual hours into पुढे actual hours into Rate per hour rate per hours plus प्लस आधी ब्रॅकेट मध्ये टाकून घेऊया, प्लस 1/2 50%. हा 50% किंवा 1/2 into Time Into saved time saved divide into rate per hour. into rate per hour. into Into rate per hour. rate per hours. ओके, हा पुटअप करा आता. ऍक्च्युअल hours किती आहेत, ऍक्च्युअल hours 80. 100. 80 ऍक्च्युअल hours किती लागले त्यांना, 80 लागलेले आहेत. रेट किती आहे त्यांचा, 20. 20 आहे. ओके, 20. 20 बरोबर. देन प्लस
1/2 20 into 20. into time save 20 into 20. ज्युवेरिया लक्षात येते का? हे किती आले बघा पहिल्यांदा 80 into 20. 1600. 1600. 1600. व्हेरी गुड. देन प्लस हे किती आले? 20. 20. हे सगळे ग 2 into 20 into 20 20 into 20, 40, and 50% is 20 again. 400. 200 दाखवले ते इथे 200. टाइम सेव 20. जनरेट हा पर 200 200. देन किती मिळतील मग 200 त्याला? आता. 1800 येते. रुपीज 1800. बघ हे रसिका बरोबर आलं का? हा. चुकू नका. आता इथे अशा पद्धतीने आपण डिरेक्टली एकच फॉर्म्युला यूज करून हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतोय ना. पण असं आपण पूर्ण फॉर्म्युला बघितलेला आहे. पण असं सेपरेट जरी कॅल्क्युलेट केलं तरी चालू शकतं, कारण ऍक्च्युअल आर्स इंटू रेट पर आर्स दिस इज द बेसिक सॅलरी आणि प्लस ऍडिशनल इन्सेंटिव्ह म्हणून मग हे आधी कॅल्क्युलेट करायचं बेसिक आणि नंतर ऍडिशनल. म्हणजे बुकमध्ये जसं दिलंय त्या पद्धतीने पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. or actual hours into rate per hours. Okay, that means 80 into 20. So हे किती आले? 1600. Okay, and then इथे म्हटलेलं आहे त्यांनी बेसिक सॅलरी बेसिक वेजेस या पद्धतीने अँड प्लस इथे केलेला आहे इन्सेंटिव्ह. इथे होणार फॉर्म्युला रेडी. इन्सेंटिव्ह 1/2 into time saved into rate per hours. सेमच, म्हणजे जसं फक्त इथे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दाखवायचं, बाकी काही नाही. आलं का लक्षात? देन 1/2 आता हे एक्सेल मध्ये घेतल्यामुळे तो फॉर्म्युला तयार झाला हो त्याचा. लक्षात आलं ना? आधी हे बेसिक दाखवायचं, नंतर हा फॉर्म्युला घ्यायचा इथे आणि कॅल्क्युलेट करायचं. आणि इथे 400 आणि मग इथे येतील तुमचे 1800. म्हणजे फक्त मी बुकच्या मेथडने दाखवलंय तुम्हाला, तर हे एवढं येणार नाही इथून. आलं का लक्षात? Yes. अशा पद्धतीने Yes, ma'am. बुक मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून इथे याला म्हटलेलं आहे टोटल अर्निंग. पुढचा सॉल्व करूया. रॉवन प्रीमियम प्लॅन. एकच मिनिट. हा फक्त माहित असू दे तुम्हाला. ह्या बुक मध्ये अशा पद्धतीने बेसिक आणि ऍडिशनल अशा वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. बट तुम्ही एकच फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह केला तरी चालेल. जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. देन आता काय सांगितलं आहे? रॉवन प्रीमियम प्लॅन. दिलेली इन्फॉर्मेशन सेम, फक्त फॉर्म्युला रॉवनचा वेगळा आहे. रॉवनचा फॉर्म्युला बघा काय आहे? रॉवनचा लिहून दिलाय ना, सेम. आधी येईल बेसिक, बेसिक वेजेस. बेसिक वेजेस लक्षात ठेवा कसं काढतो आपण.
actual hours into rate per hours. Okay. So actual hours same 18 hours लागलेले आहेत. Rate per आहेत 20 hours. Sorry 20 per unit. किती येणार आहे तिथे 1600. Then plus incentive कसे मिळतील टाइम सेव्ह into time taken divided by standard time into rate per hours. ओके टाइम सेव्ह किती झालेला आहे 20 hours सेव्ह झालेले आहे इंटू टाइम टेकन किती घेतलेला आहे 18 hours डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम किती होतं स्टँडर्ड टाइम किती कॅल्क्युलेट केलं आपण 100 hours आणि रेट पर आवर्स किती आहे तर 20 पर युनिट लक्षात येत आहे का पोरींनो Yes, काय ma'am. डाऊट डाऊट असेल तर विचारू शकताय रॉवनचा काय आहे फॉर्म्युला इन्सेंटिव्ह प्लस बेसिक ओके बेसिक तर द्याच आधी त्याचबरोबर इन्सेंटिव्ह देताना काय करा टाइम सेव्ह इंटू टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आवर्स सो कॅल्क्युलेट करून सांगा बरं किती येईल मग हे किती आले 20 into 80 divided by 100 into 20 320 ओके सो टोटल करा आता त्याला किती मिळेल मग रॉवनच्या प्लॅन नुसार 1920 Ma'am, fees. हा थांबा सांगते आता हा आपण कोणता प्लॅन बघितला आहे ते हेडिंग द्या आधी रॉवन प्रीमियम प्लॅन ओके हा आहे आपला रॉवन प्रीमियम प्लॅन आणि आधी आपण जो बघितला तो कोणता बघितलेला आहे हाल्से प्रीमियम प्लॅन बघितला आपण सो रॉवन प्रीमियम प्लॅन मध्ये पण हेच सांगितलेलं आहे की आधी तुम्ही बेसिक त्याला वेजेस द्या मग बेसिक वेजेस देण्याचा फॉर्म्युला काय आहे ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स प्लस अजून काय द्यायला लागेल तुम्हाला इन्सेंटिव्ह मग इन्सेंटिव्ह कसा द्यायचा आहे टाइम सेव्ह इंटू टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आवर्स आता मी जो तुम्हाला फॉर्म्युला रॉवनचा दिलेला आहे तो इथेच कंटिन्यू केलेला आहे त्यांनी ओके ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स देन प्लस टाइम सेव्ह टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आवर्स सोपं आहे क्लिअर झालं का बघा मी काय डाऊट असेल तर विचारा क्लिअर झाला का रॉवन प्लॅन आता मग आता इथे टोटल केली आपण बेसिक त्याला मिळाले 1600 आणि इन्सेंटिव्हचे मिळाले 320 मग ह्या दोघांची टोटल केल्यानंतर त्याला टोटल अर्निंग मिळाला 1920 ओके टोटल अर्निंग तर लक्षात आलं का बघ इथे कसं टोटल त्याला मिळाला बेसिक आणि हा 1800 तसं त्याला रॉवन प्लॅन नुसार 1920 मिळाले क्लिअर काय डाऊट आहे आता तिन्ही प्रॉब्लेम क्लिअर झाले येस मॅम ओके चालेल मग आपण थांबूया नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला घेऊ कारण यामध्ये थोडेसे अजून आपल्याला इकडे वेगळी ऍडजस्टमेंट कॅल्क्युलेट करायची सो टाइम कमी आहे त्यामुळे तेवढ्यात कव्हर नाही होणार हा सो वी विल कंटिन्यू टुमॉरो ओके थँक्यू Yes.